नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, दुचाकी चारचाकी वाहनांचं आयुष्य हे 15 वर्षांचं आहे. RTOमध्ये आपण 15 वर्षांचा टॅक्स भरतो. व्यावसायिक वाहनांचं आयुष्य हे 7 वर्षांचं आहे. या सर्व वाहनांच्या आयुष्यामध्ये आता 5 वर्ष वाढ होण्याची दाट शक्यता आहे. याबाबतचा महत्त्वाचा प्रस्ताव केंद्र सरकारनं तयार केला असून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर वाहनधारकांना केवळ इंधनाच्या बचतीचाच नव्हे तर दीर्घकाळ गाडी वापरण्याचा मोठा आर्थिक लाभ देखील होणार आहे. या प्रस्तावामधून पेट्रोल डिझेलवर चालणारी वाहनं वगळण्यात आलेली आहेत. तुमच्याकडे CNG किंवा इलेक्ट्रिक वाहन असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं पेट्रोल डिझेल वाहनांच्या तुलनेमध्ये पर्यावरणपूरक ग्रीन वाहनांना रस्त्यावरती चालवण्यासाठी अतिरिक्त 5 वर्षांची मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव तयार केला आहे. यासाठी केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 यामध्ये दुरुस्तीचा मसुदा तयार करण्यात आला आहे. यानुसार इलेक्ट्रिक, हायड्रोजन आणि CNG वरती चालणाऱ्या वाहनांचं कमाल ऑपरेशनल आयुष्य पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या तुलनेमध्ये 5 वर्षांनी वाढवलं जाईल. याचा सर्वाधिक फायदा कमर्शियल व्हेकल मालक, टॅक्सी चालक आणि फ्लीट ऑपरेटर्सना होईल. नवीन वाहन खरेदीचा खर्च लांबणीवरती पडल्यानं त्याचा वाहनातनं अधिक काळ तुम्हाला कमाई करता येईल. तसेच या वाहनांचे रिसेल व्हॅल्यू देखील सुधारणार आहे. व्यावसायिक वाहनांसाठी एकापेक्षा जास्त राज्यांमध्ये वाहतूक करण्यासाठी आवश्यक असणारे नॅशनल परमिट आता पूर्णपणे डिजिटल पद्धतीनं केलं जाणार आहे. अर्ज करणं, शुल्क भरणं आणि मंजुरी मिळणं ही सर्व कामं ऑनलाईन झाल्यानं कागदी कामांचा त्रास कमी होईल आणि वाहनांचा डाऊन टाईम देखील वाचेल. ऑटोमोबाईलचे सुटे भाग बनवणाऱ्या कंपन्यांनाही आता ट्रेड सर्टिफिकेटच्या कक्षेमध्ये आणण्याचा प्रस्ताव आहे. सध्या हे सर्टिफिकेट केवळ वाहन उत्पादक आणि डीलर्सनाच दिलं जातं. नवीन नियमामुळे कंपन्यांना पार्ट्सची चाचणी घेणं, वाहतूक करणं आणि प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणं अधिक सुलभ होणार आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयानं हा केवळ नियमांमधील बदलाचा ड्राफ्ट जारी केला आहे. यावरती वाहन उद्योग, व्यावसायिक संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांकडनं हरकती आणि सूचना मागवण्यात येत आहेत. सर्व बाजू तपासून घेतल्यानंतर या प्रस्तावाला अंतिम मंजुरी देऊन त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही इलेक्ट्रिक कार किंवा CNG कार वापरत असाल तर तुमच्या गाडीचं आयुष्य हे 15 वर्षावरनं 20 वर्ष केलं जाणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.